गावकरांवरती विशेष प्रेम बाळाशेठ कांबरींचं सातत्यानं राहिले। या परिसराच्या अंबरनाथ बदलापूरच्या शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून साहेबांकडे पाहिलं जातं। आपलं मनापासून आम्ही स्वागत करतोय। चेक अगदी काहीच वेळामध्ये काही मान्यवर मंडळी त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे। सन्माननीय विराजजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, त्यासोबत सन्माननीय राहुलजी विशे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि सन्माननीय राजेंद्र देशमुख साहेब, उद्योजक काराव, या सर्व मान्यवरांची रॉयल एंट्री अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी मंचावरती होणार आहे आणि त्यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत। नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स सोमनाथ सर। मान्यवर जयजी इरमाळी आणि त्याचबरोबर संदीपजी धोंगडे साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सामन्याला सुरुवात होत आहे। 5 षटकांची मॅच। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। मॅचला सुरुवात होत आहे। दोन्ही संघ सज्ज होत आहेत। 5 षटकांची मॅच मित्रांनो पहा, बरोबर 8:07 पहिला बॉल पडतोय। पहिला चेंडू लेग कट होत ऑफस्टंपच्या बाहेर पडल्यानंतर अजून बाहेर जातोय। दिशाहीन चेंडू, लाईन चांगली हवी। चेक कारावचे पाठीराखी या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। चिंचवली वाडी पाठीराखी आले असतील त्यांना देखील विनंती आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। जे गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स। षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे। धावफलकावरती बिनबाद 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। बॅट्समन निखिल आणि राकेश या सलामीवीर फलंदाजांच्या मदतीने सुरुवात करत असताना टीम काराव 5 षटकांची मॅच। नाणेफेक जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग स्वीकारली चिंचवली वाडी या टीमनं आणि बॅटिंगचं पाचारण काराव टीमला दिलंय। सलामीची जोडी मैदानावरती निखिल आणि राकेश। सुरुवात झाली आहे। 2 धावांच्या मदतीने धावफलक सजलंय। इथे समोर टाकलाय, लेग कट होत असताना बाहेर निघतोय। अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला। गोलंदाज वैभव वरती विश्वास दाखवलाय, त्यानं हा विश्वास इथे सार्थ ठरवलाय। पहिल्याच बॉलवरती अवांतरची धाव, त्यानंतर सूर सापडला, सिंगल आली, इथे डॉट आलाय। राईट आर्म राऊंड द विकेटनं इथे सुद्धा ऑफस्टंपच्या जास्त बाहेर पडतोय। अजून लेग कट होत बाहेर निघत असताना लेग ब्रेक वाईट बॉल घोषित केला जातोय। मात्र गोलंदाज वैभवची जर तुम्ही पाहाल तर बोटांची जादू चेंडूवरती फिरत असताना तुम्हाला पाहायला मिळतीये। संध्याकाळचं सत्र आहे, दमट वातावरण आणि खेळपट्टी थोडीशी हळूहळू आपण पाहिलं तर गोलंदाजांना साथ द्यायला सुरुवात करत असते। तिचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल आणि उचलत असताना मिस टायमिंग, झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज माघारी परतत असताना टीमला लागलाय पहिला धक्का। बॅट्समन राकेश परतलाय, पहिलं पाखरू आझाद। प्रत्येक विकेट हॅट्रिक असेल, लगातार ते 3 षटकार, लगातार ते 3 चौकार आणि सन्माननीय बाळारामजी कांबरी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या प्रत्येक गोष्टीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। विकेट हॅट्रिक, त्यानंतर लगातार ते 3 षटकार, 3 चौकार आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक या दोन्ही टीमला ही सुवर्ण संधी असणार आहे। 2000 रुपयाचं बक्षीस इथं असणार आहे। चिंचवली वाडी टीमला मिळालेलं पहिलं सुयश, गोलंदाज वैभवनं टिपलेला पहिला गडी। इथे फलंदाज राकेश परतलाय, पहिला झटका मिळाला टीम कारावला 3 या धावसंख्येवरती। रोहन आलाय, निखिलला त्याला साथ द्यावी लागेल। 5 षटकांचा लंबा फॉर्मॅट आणि 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 50 ते 55 धावा तुमच्या पदरात असायला हव्या। हाय स्कोरिंग मैदान, गोरेगावचं हे लाइटनिंग आउटफील्ड असणारं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय। अतिशय वेगवान धावा इथं बनत असतात आणि या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर 50 ते 60 धावा तुमच्या पदरात असणं गरजेचं आहे। गोलंदाज वैभव येतोय। राईट आर्म राऊंड द विकेटने टाकलेला बॉल, लेग ब्रेक आहे, माहिती होतं, फिरून मारलाय। स्विच हिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय। बॅट्समन रोहन घरूनच सेट होऊन आलाय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा। सन्माननीय अरुणजी बैकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आणि पुढील सामना देखील इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। एका बाजूने इनगाव शंकर आणि त्यांच्या विरोधामध्ये पाषाणी संघ यानंतर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद, थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। या संपूर्ण मंचावरची काळजी तुम्ही घेतायत। मंचावरच्या आलेल्या इत्यंभूत प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि ही गोरेगावकर संस्कृती जपत असताना
तुषारजी शिंदे सर निश्चितच आलेल्या प्रत्येक पाहुण्याची काळजी सुद्धा घेत आहेत. आपलं मनापासून आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतो. इथे गोलंदाज वैभव राईट आर्म राऊंड द विकेट, समोरच्या दिशेला गुडलेन स्पॉट वरनं फिरवलाय. जबरदस्त गोलंदाजी, कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. फिरला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात थांबलाय. डॉट आला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक गडी बाद, 7 धावा. बॅटिंग करताय टीम काराव. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात निश्चितच संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूने 7 धावा तुम्हाला धावफलकावर जरूर पाहायला मिळत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने टॉप ऑर्डरचा एक फलंदाज माघारी परतलाय. ही जमेची बाजू चिंचवली वाडी या टीमसाठी. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहा मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. बरोबर 5 मिनिटे आपण पहिल्या षटकासाठी घेतली आहेत. सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी टाकावी लागतील. टायमर ऑन आहे आणि या अनुषंगाने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती सुरेश येतोय. सुरेश वरती विश्वास दाखवलाय. गोरेगाव एंड कडनं षटक क्रमांक 2 ला सुरुवात. स्ट्राईक वरती फलंदाज निखिल. काराव टीमची जबाबदारी जिम्मेदारी ज्यानं खांद्यावरती लिलया पेलली आहे. संघाचा तारणहार निखिल इथे ऑप्शनच्या जास्त बाहेर. वाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 8 या आकड्यावरती. 5 षटकांचा हा सामना आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला आपण पाहिल्या 7 धावा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल अवांतर पाहायला मिळतोय आणि या अवांतरच्या चेंडूच्या मदतीनं धावफलकावर आहेत 8 धावा. स्ट्राईक वरती निखिल टू सुरेश असा हा सामना. इथे वाईड लाईनच्या अगदी जवळ वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. जागेवरनं खडे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. गती प्रचंड होती आणि या गतीनं इथं बीट केलं. डॉट आलाय. लगेचच कमबॅक झालंय सुरेशचं राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सुरेशचा हा चेंडू पायावरती फुलटोज मिळालाय. हलक्या हातानं त्या ठिकाणी डेलिकेट टच दिलाय. टच सक्सेसफुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निखिलच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. दादा बाळाराम कांबरी साहेबांच्या नावाचं हे संगीत तुम्ही ऐकताय. निश्चितच गोरगरिबांच्या पाठीशी सतत उभं राहणारे व्यक्तिमत्व. इथे फटका चांगला आहे. चेंडूला निश्चितच सीमारेषेच्या दिशेनं भिरकावून दिलाय. फिल्डर पाठला करतायत. 3 फिल्डर सीमारेषेच्या जवळ जाऊन चेंडूला अडवलं, फेकतायत. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा येतील. धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं 14 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. सुरेश गोलंदाजी करतोय आणि निश्चितच निखिल आणि रोहन या दोघांच्या मध्ये एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टअप होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. सुरेश इथे बॅटची एज लागली आहे. विकेटच्या मागे प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर अगदी झेपावत चेंडूला अडवलं. तिथे गती कमी केली आणि निश्चित संघासाठी आपण पाहिलं तर 3 धावा कदाचित वाचल्या असाव्या. इथे सिंगल मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. निखिलला सिंगल मिळाली. धावफलक पुढे सरकेल 15 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 5 षटकांचा सामना. स्ट्राईक वरती रोहन. इथे पहा फुलर लेनचा चेंडू होता. ऑप्स्टमच्या बाहेर शपलवून खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती निश्चितच आला नाही. स्क्वेअर लेगला अडवलं. सिंगल. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती थोडीशी हालचाल तुम्हाला पाहायला मिळते. 16 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. ओव्हर नंबर 2 गोलंदाज सुरेश. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 7 आल्या. त्यानंतर हे षटक क्रमांक 2 16 अद्यापर्यंत आल्यात. या चेंडूवर फटका दमदार. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. निखिलच्या बॅटमधनं फटक्यात वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. षटकार.
बाळादादा कांबरी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व दादांच्या माध्यमातून सामना मालिका वीरासाठी चमचमती बाईक या स्पर्धेसाठी आम्हाला सुपूर्द झाली आहे. गोरेगावकरांवरती दादांचं विशेष प्रेम सातत्यानं राहिलंय. अशीच आणि याच प्रेमाची अपेक्षा आम्ही वारंवार आपल्याकडनं करत राहू. सातत्यानं आपण पाहताय तर या संपूर्ण परिसरावरती भरपूर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व मंचावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा आणि त्यांच्या मित्र परिवाराचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करतोय. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं संपलंय. एक गडी बाद 22 धावा धावफलकावरती आहेत. चिंचवली वाडी संघासाठी इथून संकट उभं राहिलंय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होत आहे. चला स्पीडअप करा. बरोबर आपण पाहताय तर जास्त वेळ या 2 षटकासाठी आपण खर्च करत आहात. वेळेची काळजी घ्यावी लागेल. वैभव आलाय ओव्हर नंबर 3 साठी. पहिलाच बॉलवरती स्विच अटेम्प्ट समोर टाकला, बाहेर फिरवलं. कुठल्याही प्रकारे बॅटवरती चेंडू येऊ दिला नाही. डॉट आलाय. लेग कट अतिशय वाखाणण्याजोगे तुम्ही पाहताय. अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोरून आम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज ज्या वेळेला चेंडू रिलीज करतोय टप्पा पाहायला मिळतोय. चेंडू कसा स्विंग होत बाहेर निघतोय ते पाहायला मिळतंय. निश्चितच जबरदस्त लेग कटचा अद्भुत नजराणा गोलंदाज वैभवचा तुम्ही पाहताय. इथे सुद्धा ओरपी चेंडू आहे. फटका फसलाय. झेलची संधी पकडलाय. झेल संपलाय खेळ. बॅट्समन रोहन तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. आणि त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. धन्यवाद. विकेट मिळालीये. विकेट नंबर 2 तुम्ही पाहताय. धावफलकावरती नेल्सन फिगर 2 षटक 2 चेंडू 22 धावा 2 गडी बाद. धावफलकावरती स्कोरबोर्ड तुम्ही पाहताय. काराव संघाची धावसंख्या 2 बाद 22 धावा. आज रात्रीमध्ये तुम्हाला भरपूर सारे पाहुणे पाहायला मिळतील. भरलेला मंच ही आयोजकांची खरी श्रीमंती असते आणि निश्चितच आज तुम्हाला गोरेगावच्या या मंचावरती पाहुण्यांची भरपूर गर्दी पाहायला मिळेल. इथे षटक क्रमांक 3 वैभवनं मात्र इथून थांबवून ठेवण्याची पूर्ण किमया पार पाडत असताना चांगली गोलंदाजी त्यानं केली. एक विकेट त्यानं टिपली आहे. एकच सिंगल धाव अद्यापपर्यंत खर्च केली आहे. 3 चेंडू फेकलेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 1 धाव खर्च केली आहे. आणि आजच्या रात्रीला 4 चंद्र लावण्यासाठी आम्हाला समालोचन कक्षामधनं साथ देतील कल्याण ग्रामीणची मुलुक मैदानी तोफ प्रथमेशजी ठाकूर सर आलेत. त्यांचं सुद्धा स्वागत होईल. चेंडू इथे चांगल्या पद्धतीने टोलावला होता मात्र एलिव्हेशन मिळालं नाही. सीमारेषेवरती अजून एक झेल टिपलाय. फलंदाज माघारी परततोय. मॅचचा ट्रम्प कार्ड बॅट्समन निखिल तंबूच्या आश्रयाला. तर आपण रॉयल एंट्री या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय विराजी देशमुख साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, सन्माननीय राहुलजी विशे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्माननीय राजेंद्र देशमुख साहेब उद्योजक काराव या सर्व पाहुण्यांचं आगमन अगदी मुख्य मंचाकडे होत आहे. 2 बॉल नंतर त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. दोनही पाहुणे मंडळी या ठिकाणी येत आहेत. आज भरपूर पाहुणे मंडळी या ठिकाणी आपल्याला मंचावरती पाहायला मिळेल. निश्चितच अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर भरपूर साऱ्या मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. रॉयल एंट्री आपण पाहिली. सन्माननीय विराजी देशमुख साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण,
त्यासोबत सन्माननीय राहुलजी विशे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब उद्योजक काराव हे तीनही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांना मात्र रिसीव्ह करण्यासाठी संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी दाखल झाली आहे। आणि सर्व पाहुणे मंडळी मंचाच्या दिशेने त्यांचं आगमन होत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय विराजी देशमुख साहेब अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण जनता माध्यमातून क्रमांक 3चं बक्षीस आम्हाला प्राप्त झालंय। त्यासोबत सन्माननीय राहुलजी विशे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब उद्योजक काराव या सर्व मान्यवरांचं मंचावरती आगमन होत आहे आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या सर्वांच्या या स्पर्धेमध्ये आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। वेलकम ऑल ऑफ यू या स्पर्धेमध्ये फ्रेश ट्रॉफी गोरेगाव या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं बक्षीस या स्पर्धेला मिळालंय आणि सन्माननीय राहुलजी विशे आणि राजेंद्र देशमुख साहेबांनी देखील भरभरून आर्थिक मदत या स्पर्धेला दिली आहे। या तीनही मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स। वेलकम वेलकम सुस्वागतम आलेल्या सर्व अतिथीगणांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। मंचावरती भरपूर सारे मान्यवर मंडळी तुम्ही पाहताय। निश्चित आपण पाहताय गोरेगावकरांसाठी आलेलं हे मान्यवरांचं प्रेम। मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत। ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत। गोलंदाजी मार्कवरून वैभवला तुम्ही पाहताय। या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही काही खेळ शिल्लक। इथे चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अक्रॉस बॅटनं। बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही। तिसऱ्या षटकात आपण आहोत। धावफलक स्थिरावले 23 या धावसंख्येवरती। वैभवनं मात्र मैदानावरती थंडीमध्ये गरम करणारी गोलंदाजी करायला सुरुवात केली। 5 चेंडू फेकले फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे। डाव थंडावलाय वातावरणात सुद्धा गारवा आहे। इथून कशा पद्धतीने कमबॅक केलं जाईल। चांगला चेंडू डॉट येतोय। षटक क्रमांक 3 ची सांगता। धावफलकावरती आपण पाहताय 23 धावा। एका षटकाचं काटाकीर करून ठेवणारं गोलंदाजी करणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं। वैभव कमबॅक। थँक्यू सो मच। गोरेगावकरांचं दमदार आयोजन। शेवटची अंतिम रात्र आहे आणि या रात्रीला चार चंद्र लावण्यासाठी समालोचन कक्षामधून आवाज आम्हाला ऐकायला मिळेल। निश्चितच आमचे साथी समालोचक कल्याण ग्रामीणचा दमदार आवाज प्रथमेशजी ठाकूर सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। यस सर ओव्हर टू यू। सन्माननीय समीर वुवेरे साहेबांचं देखील आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर। समीर वुवेरे साहेबांचं देखील मंचावरती आगमन होतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। थैंक यू सो मच। फिर एक बार आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। क्रिकेट की जानदार शानदार और अद्भुत क्रिकेट टूर्नामेंट में एक बेहतरीन प्रतियोगिता मोस्ट अवेटेड क्रिकेट टूर्नामेंट। अक्सर कहा जाता है कि फ्रेंड्स ट्रॉफी के सब खिलाड़ी और सब दर्शक राह देखते हैं और बहुत ही वेल ऑर्गेनाइज क्रिकेट टूर्नामेंट आप देख रहे हैं दोस्तों। स्वागत है सभी दर्शकों का तहे दिल से। हमारे बुबेरे भाई देखिए चारों जिक्र होगा यहाँ पर। शहबाज चाचा बुबेरे होंगे, अखिल भाई बुबेरे होंगे, कैसर भाई बुबेरे और फैसर भाई बुबेरे। सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत। मजा आएगा इस मुकाबले में। 23 रन बन चुके पहले 3 ओवर में। अगले आने वाले 2 ओवर में कितने रन बनेंगे ये बड़ा सवाल। हाईवे एंड से बॉलिंग मार्क पर ओवर नंबर 4 लेकर अब राजू आएंगे। ऑन साइड पर इस बार विकेट करने का प्रयास। डीप लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद। आसान सा ये कैच। चौथे विकेट का पतन और देखिए ये सेलिब्रेशन मैदान के अंदर जश्न मनाया जा रहा है क्योंकि एक और बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाजी करती हुई काराव टीम को। इज गॉन। तुषार सर देखिए बड़े पैमाने पर अतिथि मान्यवर आज आएंगे इस प्रतियोगिता में। तो तुषार शिंदे सर पर एक बहुत बड़ी जिम्मेदारी होगी आज की। तो क्या आपको प्रेजेंटेशन बॉक्स पर आए हुए सभी अतिथियों का मान्यवरों का सम्मान करना होगा।
तो चलिए देखिए एक्शन रिप्ले स्क्रीन पर ओम साई एमटीसी लाइव, बेहतरीन टेलीकास्ट, बहुत ही बढ़िया कैच लपका वहां पर खिलाड़ी थे मेरे ख्याल से सुरेश, और बहुत शानदार कैच। नए बल्लेबाज मैदान के अंदर अब प्रमोद आए। अब नए बल्लेबाज प्रमोद मैदान के अंदर पिछली गेंद पर एक बड़ा हिट लगाना चाह रहे थे बल्लेबाज, राइट हैंडेड बल्लेबाज थे जो ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाह रहे थे। मन बना लिया था पहले, प्री डिटरमाइंड स्ट्रोक जिसे कहा जाता है, पहले सोच लिया था बल्लेबाज ने कि मुझे उसी दिशा में खेलना है। ऑन साइड पर स्विंग किया है, बहुत ही बढ़िया शॉट, इट्स अ टावरिंग हिट, लाइटनिंग टावर पर जाकर लगी गेंद, 6 रन। खरं तर एकविराई 16 पदयात्री आमचे देखील आलेले आहेत, त्या सर्व पदयात्रींचं देखील आम्ही स्वागत करतोय। गोरेगाव ग्रामस्थ मंडळ गोरेगावच्या वतीनं फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 या 26च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये बहुत ही बेहतरीन अद्भुत शानदार माहौल बनता हुआ पूरे मैदान में। इस मैदान पे जब जब गोरेगांव के नाइट टूर्नामेंट में हम आते हैं, ऐसे अक्सर फील आता है कि हम स्टेडियम पर कमेंट्री कर रहे हैं, क्योंकि उतना ही शानदार मैदान और जिस एंगल पर ये कमेंट्री बॉक्स रखा गया है, खर तर या क्रीडांगणावरती आमचे बुबेरे चाचांचा मी खरंच मनापासून आभार व्यक्त करेन, कारण 1 वर्ष आम्ही या क्रीडांगणावरती स्टे केला होता, थांबलो होतो आणि त्यांचं बहुमूल्य योगदान आमच्या संपूर्ण पालखी सोहळ्यासाठी लाभलं होतं। अगदी आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षी आपले मॅचेस आहेत, त्यामुळे पालखी समोर थांबलेली आहे। सर्व देवी भक्तांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी करेन। तो चलते मुकाबले की और चक्का दागा यहाँ पर बल्लेबाज प्रमोद ने लगातारच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतोय काराव संघासाठी सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। क्या बात है। मैंने पहले दिन भी दूसरे दिन जब इस प्रतियोगिता में आया था तब तुषार से जिक्र किया था कि ये गोरेगांव की स्पर्धा, यहाँ पर होठों से नहीं नोटों से बात होती है। स्विंग ऑन अ मिस, डॉट बॉल की समाप्ति। मुझे लग रहा है चिंचोलीवाड़ी टीम के बहुत से समर्थक यहाँ पर आ चुके हैं, क्योंकि हर एक विकेट के बाद, हर एक डॉट बॉल के बाद बहुत जोर जोर से तालियां बजाई जा रही है। भाई फुल टॉस नहीं, स्विंग करना चाह रहे थे, ऑन साइड पर शॉट, फाइन पर ये गेंद, बड़ी अपील और लीजिए अंपायर सहमत। विकेट का यहाँ पर होता हुआ पतन। अब आधी टीम पैवेलियन की दिशा में लौटती हुई प्रमोद के स्वरूप में 5वां बड़ा झटका। विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय अनिलजी शेंडे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये असणार आहेत। चिंचवली संघासाठी हे बक्षीस असणार आहे। सॉरी प्रथमेश, वी विल बी कंटिन्यू। नहीं देखिए तुषार सर, आज ये सब चीजें होती रहेंगी, क्योंकि आप पर बहुत बड़ी जिम्मेदारी आए हुए अतिथि मान्यवरों का स्वागत सम्मान करने की यहाँ पर क्लोज डिसीजन था और बढ़िया निर्णय अंपायर्स का यहाँ पर हमें देखने मिला। विकेट का यहाँ पर पतन होता हुआ, रन आउट के चक्कर में एक बल्लेबाज यहाँ पर चलते बने। 5वां झटका लगा प्रमोद के स्वरूप में। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर शायद कुणाल आउट हुए, कुणाल आउट हो गए। चलिए प्रमोद है अभी भी स्ट्राइकर एंड पर, 9 स्ट्राइकर एंड पर रहेंगे, क्योंकि प्रमोद ने एक बड़ा हिट लगाया है, तो उनकी विकेट बहुत जरूरी होगी इस मुकाबले में। नए बल्लेबाज आए मैदान में, गणेश। ओ लॉप कर दिया इन्होंने इस बार, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर जाइए और अब गेंद को उठा कर लाइए। लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगे 6 रन। लगातारचे 3 षटकार, लगातारचे 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय सन्माननीय बाळरामजी कांबरे साहेबांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। आणि आल्या आल्या अगदी सामना सुरू होण्यापूर्वी या बक्षिसाची देखील त्यांनी घोषणा केलेली आहे। क्या बात है। देखिए देर सारे नकद इनाम यहाँ पर लगाए जा रहे, धनराशि आपको मिलेगी, लेकिन वैसा परफॉर्मेंस आपको मैदान में करना होगा। आखिरी गेंद पर कोई रन नहीं, डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर का खेल समाप्त, 4 ओवर के बाद 35, 5 विकेट के नुकसान पर। आणि विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस आहे। बक्षिसांची मात्र खैरात आज मैदानावरती केली जाते। मैदानावरती
खरं तर आज बक्षिसांची खैरात नक्कीच केली जाणार आहे. खेळाडूंसाठी परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे आणि बक्षिसं मात्र लगावली जात आहेत. आज मात्र मुख्य मंच सजला आहे. तिथे आपण पाहतोय सन्माननीय विराजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, तिसरं बक्षीस त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यासोबत राहुलजी विशे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सन्माननीय राजेंद्र देशमुख साहेब, उद्योजक काराव. त्यासोबत आपण पाहतोय सन्माननीय रुपेशजी बनवटे साहेब, शेखरजी कडव साहेब आणि सुरुवातीलाच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब, अंबरनाथ तालुका प्रमुख, आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक प्राप्त झाली आहे. आणि त्यासोबत आपण पाहतोय सन्माननीय निशिकांतजी इरमाळी साहेब, भालचंद्र कांबरी साहेब आणि ज्ञानेश्वरजी कांबरे साहेब, हे सर्व मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं बक्षीस या स्पर्धेला मिळालंय. अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण आणि राहुलजी विशे आणि राजेंद्रजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत या स्पर्धेला झाली आहे. नाव ओ टू कॉम्बॉक्स प्रथमेश ठाकूर सर. तो चलिए 2 गेंदों की यहाँ पर पेनल्टी होगी, शायद उसी वजह से इस ओवर में 4 गेंदें फेंकी जाएगी. 2 गेंदों की पेनल्टी यहाँ पर काराव टीम को, और तो उसी वजह से इस आखिरी ओवर में केवल 4 गेंदें फेंकी जाएंगी. देखिए बहुत स्ट्रिक्ट यहाँ पर रूल्स एंड रेगुलेशन सभी टीमों के लिए, ऐसे नहीं कि बस एक ही टीम के लिए. टॉस के लिए आपको रिपोर्टिंग करना होगा अगली दोनों ही टीमें, तुषार सर, पाशाने और इंदगांव. चलिए डीके देखिए हमारे डैशिंग खड़ा, एक बेहतरीन अंपायर्स की भूमिका में हम बदलापुर विभाग में उन्हें देखते हैं अक्सर, और उतने ही शानदार क्रिकेटर है. आज भी तलवार पुरानी जरूर हुई डीके, लेकिन धार वही है. बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं. शरद बॉलिंग मार्क पर आखिरी ओवर लेकर केवल 4 गेंदें होगी इस ओवर में, क्योंकि 2 गेंदों की पेनल्टी यहाँ पर काराव टीम के लिए होगी. प्रमोद आए, जैसे आए उन्होंने चक्का दागा था, अब वही बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर. बहुत बड़ी जिम्मेदारी, क्योंकि 2 गेंदे कम है, रन वसूलने होंगे. ऑन साइड पर फील्डर, ओ बेहतरीन फील्डिंग का नजारा वहां पर पेश किया उन्होंने. शायद यहां पर रनआउट का मौका बन सकता है. थ्रो थोड़ा धीमा आया, लेकिन अक्सर कहते हैं ना कि देर आए पर दुरुस्त आए. देरी से थ्रो आया पर अच्छा आया, सीधे विकेट कीपर के दस्तानों में, और उसी के साथ एक और रनआउट की विकेट. झटका नंबर 6. रहा है की भाई फ्रेंड्स ट्रॉफी जीतेगा कौन. जिथे विषय क्वालिटीचा तिथे डीजे एम एस, आणि जिथे विषय क्लॅरिटीचा तिथे ओमसाई एमटीसी लाइव. चलते मुकाबले की और फिर एक बार कमेंट्री बॉक्स एंड से बॉल तैयार. अगली पेशकश, स्विंग एंड मिस. अब यहां पर रन चुराना चाह रहा है भाई, तेजी से चुरा लिया उन्होंने. 22 के माध्यम से रन चुरा लिया तुमने. इस रन को दिल ने यहाँ पर रन चुराया, बल्लेबाजों ने बड़ी तेजी से एक रन चुराया आखिरी गेंद पर. 2 गेंदे डॉट डालिए भाई, क्योंकि 2 गेंदों की यहाँ पर पेनल्टी काराव टीम को. चलते टॉस की प्रक्रिया करेंगे. टॉस का बॉक्स एक कक्ष में, वहां पर हमारे तुषारजी शिंदे सर हमारे साथ जुड़ेंगे. चला आपण टॉस संपन्न करतोय आणि मी इन्व्हाइट करतोय इथे पाहुण्यांना आमंत्रित आपण करूयात. सन्माननीय विराजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, ज्यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं बक्षीस आम्हाला मिळाले. त्यासोबत सन्माननीय राहुलजी विशे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब, उद्योजक काराव. तिने मान्यवर पाहुण्यांना विनंती, आपण या टॉस आपण संपन्न करतोय. एका बाजूने इंदगाव शंकर संघ आणि एका बाजूने पाशाने, या 2 संघांदरम्यान आपण टॉस तिथे संपन्न करतोय. त्रिमूर्ती या विनंती, आपण तिघांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सन्माननीय विराजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, सन्माननीय राहुलजी विशे, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि सन्माननीय राजेंद्रजी देशमुख, उद्योजक काराव, तिघांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. कॉल कोण करेल हा महत्वाचा प्रश्न आहे. हेड आणि टेल. हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय, तर टॉस इथे जिंकलाय पाषाणी संघाने. काय निर्णय असणार आहे.
निर्णय थोडा वेळात सांगतो. टीम पूर्ण यायची बाकी आहे अजून, त्यामुळे दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे आपण मंचावरती विशेष सन्मान संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर पाशाने संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय येईलच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मंचावरती विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आपण या ठिकाणी सन्मानित करतोय सन्माननीय विराजजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, आणि ज्यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं बक्षीस आम्हाला प्राप्त झालंय, यांचा सन्मान आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय विराजजी देशमुख साहेब, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण, क्रमांक 3चं बक्षीस या स्पर्धेला दिलंय आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. तदनंतर आपण सन्मानित करतोय सन्माननीय राहुलजी विशे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि त्यांनी देखील या स्पर्धेला आर्थिक मदत दिली आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय शहाबाज चाचा बुबेरे, खरं तर या गोरेगाव क्रीडा नगरीचं चालतं फिरतं विद्यापीठ आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय सन्माननीय राहुलजी विशे साहेब. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. तदनंतर आपण सन्मानित करतोय सन्माननीय राजेंद्रजी देशमुख साहेब, उद्योजक काराव, आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अखिलबाई बुबेरे. खरं तर क्रिकेटवरती प्रेम करणारा हा सर्व बुबेरे परिवार आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि राजेंद्रजी देशमुख साहेबांनी देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य केलंय, त्यांचं देखील मनापासून आभार. तदनंतर आपण सन्मानित करतोय सन्माननीय रुपेशजी बनवटे साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करणार आहोत. रुपेशजी आपण देखील या, विनंती आहे, आपला देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय रुपेशजी बनवटे साहेब. रुपेशजी बनवटे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय अहमद भाई यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आणि आपण तो सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय शेखरजी कडव साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. शेखरजी कडव साहेब आपण देखील या, आपलं देखील विशेष योगदान या स्पर्धेला आहे. सन्माननीय शेखरजी कडव साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. शेखरजी आपण या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आणि तदनंतर पत्रकार सन्माननीय अरुणजी बैकर साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करणार आहोत. सुरुवातीला आपण सन्मानित करतोय सन्माननीय शेखरजी कडव, त्यांनी देखील या स्पर्धेला विशेष योगदान दिले आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. पत्रकार अरुणजी बैकर साहेब आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. पत्रकार अरुणजी बैकर साहेबांचा सन्मान आपण करतोय. आणि या ठिकाणी मंचावरती सन्माननीय शरदजी देशमुख साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्माननीय शरदजी देशमुख साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तो चलिए मुकाबला शुरू करिए प्लीज. एक तरफ सम्मान होते रहेंगे लेकिन मुकाबला शुरू रखिए प्लीज. फिरोज खान सर, तुषार सर थोडं थांबवतोय. मॅच आपली सुरू राहील, लक्षात ठेवा, मॅच कुठेही थांबणार नाही. लवकरात लवकर सामना सुरू करा. येस, थँक्यू. शरदजी देशमुख साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. किरणजी राऊत साहेबांचा देखील अगदी काही वेळामध्ये रॉयल एंट्री या ठिकाणी होणार आहे. आपण पाहतोय खरं तर माजी सरपंच कासगाव आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून क्रमांक 1चं पारितोषिक आपल्याला मिळालंय आणि त्यासोबत 1 ते 6 क्रमांकाच्या ट्रॉफीज देखील त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्यात आणि त्यांची देखील रॉयल एंट्री अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. तो चलिए मुकाबले की शुरुआत यहाँ पर पहली गेंद ठीक 8:41 पर व्हाइट बॉल के साथ शुरुआत होती हुई, अतिरिक्त रन के साथ ये शुरुआत. चेक. सन्माननीय शरदजी देशमुख साहेबांना विनंती, आपण मंचावरती या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सन्माननीय शरदजी देशमुख साहेब आपण देखील मंचावरती यायचे, आपल्याला विनंती आहे आणि आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती, आपण त्वरित मंचावरती या. बॉल तैयार, कमेंट्री बॉक्स एंड से अगली पेशकश ओवर द विकेट, हाफ ट्रैक करती, हुक किया है यहाँ पर. फील्डर भाग रहे हैं बड़ी तेजी से, हुक किया था और लास्ट मोमेंट पर बाउंड्री लाइन के बहुत नजदीक गेंद को रुकाया गया.
अच्छी फील्डिंग, शानदार फील्डिंग का नजारा वहां पर पेश करते हुए सन्मान्य शरदजी देशमुख साहेबांना देखील विशेष सन्मान संपन्न होतोय. प्रथमेश सॉरी, खूप शेड्यूल आपल्याकडे आहे सत्कारांचं आणि या ठिकाणी सत्कार पूर्ण झालेत. आता नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. प्रथमेश यू विल बी कंटिन्यू. चलते मुकाबले की और फिर से एक बार सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है आपका क्रिकेट की एक जानदार, शानदार और अद्भुत क्रिकेट टूर्नामेंट में, मोस्ट अवेटेड क्रिकेट टूर्नामेंट, जिस टूर्नामेंट की बहुत राह देखी जाती है. ऑन साइड पर अच्छा हिट, लेकिन फील्डर वहां पर है नहीं. अब फायदा उठाएंगे बल्लेबाज. टिप्पा खाने के बाद बड़ी तेजी से लॉन्ग ऑफ से लॉन्ग ऑन तक आए फील्डर. थ्रो थोड़ा सा खराब, लेकिन लीजिए दोनों ही बल्लेबाजों को अवसर मिला. यहाँ पर 2 रन मुकम्मल किए. ओमसाई एमटीसी लाइव और स्टार टेनिस क्रिकेट लाइव, सभी कैमरामैन और हमारी पूरी टेक्निकल टीम का बहुत ही बहुमूल्य योगदान इस पूरे क्रिकेट टूर्नामेंट में. साथ ही साथ डीजेएमएस और हमारे तीनों ही अंपायर, सावंत सर होंगे, फिरोज खान सर होंगे और उन्हीं के साथ हमारे बाला माने सर, प्यार से हम उन्हें बाला मामा बुलाते. 2 गेंदे और 5 रन फिलहाल. ओवर द विकेट से इनसाइड आउट खेलने का प्रयास इस बार थ्रू दी कवर. फील्डर है, लेकिन भाई आप कहां जा रहे हैं. देखिए उन्हें पता था कैच तो नहीं हो पाएगा, लेकिन गेंद को हम रुका सकते. बड़ी तेजी से गए वहां पर. अच्छी फील्डिंग का नजारा पेश किया उन्होंने. चेक. यानंतर आपण पाहतोय सन्माननीय किरणजी राऊत साहेब आणि त्यांची देखील रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून क्रमांक 1चं बक्षीस आपल्याला प्राप्त झालंय आणि क्रमांक 1 ते 6च्या ट्रॉफीज देखील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळाल्यात. त्यांचं देखील आगमन, रॉयल एंट्री अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी मुख्य मंचावरती संपन्न होणार आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. ऑन साइड पर खेला इस बार. स्क्वायर लेग पर फील्डर नहीं, फायदा उठाया बल्लेबाज ने. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4. ठोके मैच. सन्माननीय निसारभाई शेख भाईजान यांचं देखील आगमन झालंय आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. काल मात्र सांगितलं होतं पहिल्या बॉलवरती षटकार मारेल आणि काल मात्र पहिल्या बॉलवरती षटकार देखील त्यांनी मारला होता. त्यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि स्क्रीनवर सध्या पाहू शकाल आमचे दमलेले सगळे पदयात्री अगदी तिसगाव पासून चालत आलेले आहेत. मिस टाइमिंग, गेंद हवा में, खुद गेंदबाज गेंद के नीचे, आसान सा ये कैच. बड़ी मछली जाल में. पहले विकेट का पतन मैदान के अंदर. 11 रन पर लगता हुआ पहला करारा झटका. आणि चला रॉयल एंट्री आपल्याला आता पाहायला मिळेल. गेट ओपन करून द्या प्लीज. गेट ओपन करायचं आहे आणि रॉयल एंट्री आपल्या रॉयल मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. गेट ओपन करून घ्या. गेट समोरून सगळ्यांनी बाजूला व्हा, विनंती आहे. गेट ओपन करायचं आणि आपल्या मंचावरती आलेल्या या पाहुण्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल एंट्री आता आपण पाहतो आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांची ही दमदार एंट्री या मैदानाच्या दिशेनं. देखिए मेहमान आए, लेकिन मुकाबला शुरू रहेगा. ध्यान दीजिए, जैसे हमारी गाड़ी बाहर जाएगी मुकाबले की शुरुआत होगी. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय किरणजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कासगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला क्रमांक 1चं बक्षीस मिळालंय. त्यासोबत क्रमांक 1 पासून 6 पर्यंत सर्व ट्रॉफीज मिळाल्यात आणि त्यांची देखील रॉयल एंट्री या ठिकाणी झाली आहे. आणि त्यासोबत आपण पाहतोय सन्माननीय हरेशजी राऊत साहेब असतील, साईनाथजी राऊत साहेब असतील, त्यांचं देखील आगमन मंचावरती होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम.
वेलकम राऊत फॅमिली आणि सर्व राऊत ब्रदर्स त्यांचं देखील आगमन मंचावरती झालंय. सन्माननीय किरणजी राऊत साहेब, हरीशजी राऊत साहेब आणि साईनाथजी राऊत साहेब आणि मित्रपरिवार सर्वांचं आगमन मंचावरती होत आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. नाउ ओवर टू कॉम बॉक्स. क्या बात है, क्या बात है तुषार सर. देखिए आए हुए सभी अतिथि मान्यवर हमारे रॉयल मंच पर, ये सभी रॉयल मान्यवर आते हुए आए हुए सभी प्रमुख अतिथियों का तहे दिल से हार्दिक स्वागत इस क्रिकेट टूर्नामेंट में. पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर के बाद 12 रन 1 विकेट के नुकसान पर आए हुए सभी हमारे मेहमानों के जरूर यहाँ पर बताना चाहूंगा उन्हीं के लिए. देखिए स्क्रीन पर हमारे ये सब थके हुए पदयात्री, लेकिन मन से थके, लेकिन शरीर से थके, लेकिन मन से नहीं. देखिए अभी भी ये क्रिकेट टूर्नामेंट देखने के लिए सब आए हैं, हाथ दिखा रहे कि हम आए भाई यहाँ पर. क्या बात आहे. मान्यवर देखील मंचावरती आपण पाहतोय. तुषार सर, बहरलं व्यासपीठ आमच्या या मान्यवरांच्या येण्याने, रंगलं ही स्पर्धा आमच्या मान्यवरांच्या येण्याने. अगदी आपण पाहतो या स्पर्धेला 4 चांद लावलेत. आमच्या सर्व मान्यवरांनी या मंचावरती उपस्थिती दर्शवलीत, त्याबद्दल गोरेगाव ग्रामस्थ आणि उमर 11 गोरेगावच्या वतीनं या सर्व रॉयल व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक स्वागत. चलते मुकाबले की ओर. पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद 12 रन 1 विकेट के नुकसान पर दर्शक मैदान के चारों ओर. यही खासियत है इस क्रिकेट टूर्नामेंट की. फ्रेंड्स, ट्रॉफी गोरेगांव ने क्या कमाया है, तो यही कमाया. देखिए दोस्तों, फार एंड से बॉलिंग मार्क पर ओवर नंबर 2 लेकर अब आएंगे राकेश. 42 रन बनाने जीत के लिए 12 रन बन चुके. अब सफर यहां से बहुत आसान होगा बल्लेबाजी करने वाली टीम का. राकेश दूर वाले छोर से पटकी हुई गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. पुल करने का प्रयास था, लेकिन केवल 1 से संतुष्ट होना होगा. अगदी सर्व मान्यवर आपण पाहतो आमच्या मंचावरती विराजमान झालेले आहेत. या सर्व रॉयल आणि दमदार व्यक्तिमत्वांचं क्रिकेटच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मुकाबला भी उतना ही बेहतरीन देखा जा रहा है दोस्तों. 1.1 ओवर का खेल समाप्त. 13 रन 1 विकेट के नुकसान पर अगली पेशकश दूर रखा गया, फोर्स किया है थ्रू द पॉइंट. व्हाट अ शॉट. लेकिन फील्डर भी बहुत चालाक थे भाई, पहले ही भागकर निकल गए वो और गेंद को रुकाने का प्रयास कर रहे हैं. अब क्या गेंद को उठाकर फेंकेंगे और लीजिए भाई. तब तक दोनों ही बल्लेबाजों को यहां पर अवसर मिला. बड़ी तेजी से 2 रन, शायद 3 रन यहां पर मुकम्मल किए. बहुत ही बढ़िया यहाँ पर क्रिकेट नजर आता हुआ मैदान में. यह अद्भुत क्रिकेट टूर्नामेंट है. अक्सर इस टूर्नामेंट में खेलने के लिए बहुत से खिलाड़ी यहाँ पर उत्सुक होते हैं और जिनको एंट्री नहीं मिलती है, हमारे मैनेजमेंट टीम सोचती है कि अगले साल उन्हें एंट्री देंगे. बॉलर तैयार, बॉलिंग मार्क पर. दूर रखा गया इस बार अवे फ्रॉम द बॉडी, लेकिन वाइड लाइन की जो गाइडलाइन थी वो पकड़ कर गेंदबाजी की गई. और चलिए इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति होती भी मैदान के अंदर. बिंदी गेंद आती भी. फिर से एक बार दूर वाले चौक से बॉलर तैयार, राकेश. ओ हेलीकॉप्टर शॉट ऑफ द नाइट. आज के इस रात का सबसे बेहतरीन ये शॉट है. एक्शन रिप्ले देखेंगे एमएस, थोड़ा रुकाएंगे हम आपको क्योंकि बहुत बेहतरीन, बहुत शानदार. स्क्वायर एंगल से दिखाइए निखिल एक बार. व्हाट शॉट वाज दैट, फैंटास्टिक, बहुत बढ़िया हिट. देखिए स्क्वायर एंगल से व्हाट अ शॉट, बहुत ही शानदार शॉट था ये. कड़क शॉट, इट्स अ KDK. बहुत बेहतरीन शॉट आपको नजर आया दोस्तों. शॉट ऑफ द नाइट. आज के रात का अगर सबसे बेस्ट मूवमेंट कौन सा होगा तो मेरे ख्याल से यही होगा. और देखिए शॉट खेलने के बाद, वो स्ट्रोक कंप्लीट करने के बाद कितने कॉन्फिडेंस से चल रहे थे. बहुत बढ़िया शॉट. बॉलर तैयार. फिर से एक बार. अब यहां से मैं कहूंगा कि गेंदबाज के मन पर गहरा वार किया है बल्लेबाज ने इस शॉट के साथ, क्योंकि गेंद कहीं खराब नहीं थी, बहुत सटीक लाइन पर गेंद थी. फिर से एक बार टप्पा पीछे खींचा ऑन साइड पर. अब यहां से देखिए गड़बड़ हुई. चिड़िया चुप गई खेत. गेंद निकल गई है लॉन्ग और बाउंड्री लाइन बाहर. 6 रन.
तो चलिए तीसरा छक्का आता है तो किरण दादा राउत इनकी ओर से, तो चलिए 2000 अब यहां पर मिलेंगे बल्लेबाज को। कमाई हो चुके भाई, अब शायद एटीएम मशीन में जाकर आए हमारे सभी अतिथि। आते ही यहाँ पर नोटों की बरसात, मिलेंगे 2000 रन राकेश को, माफ करिए बल्लेबाज सुरेश को। 2000 इनाम धन राशि, 3 छक्के दागे बल्लेबाज में, और इस प्रतियोगिता के सबसे बेहतरीन हिट लगाए ये बल्लेबाज ने। एक्शन रिप्ले देखिए, स्लॉट में थी, ऑन साइड पर पुल किया इन्होंने और 6 रन मिले। या ठिकाणी बाळासाहेब कांबळे यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी बक्षीस लावलं होतं 2000चं, आणि सुरेश यांनी 3 षटकार लगातार मारलेत आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। बक्षीस जमा झालंय, बाळासाहेब जरूर मंचावरून गेलेत परंतु बक्षीस इथे जमा केलंय। आणि सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। क्या बात आहे, सुरेश साठी 2000 रुपयाचं आणखी बक्षीस आलंय, सोने पे सुहागा, आणि बक्षिसांची खैरात मात्र खेळाडूंवर केली जाते। देखिए तुषार सर, मैं अक्सर कहता हूं ना कि ये गोरेगांव की स्पर्धा है, ये फ्रेंड्स ट्रॉफी है, यहाँ पर नोटों से नहीं नोटों से बात होती है। और 4000 रुपए का नकद इनाम यहाँ पर बल्लेबाज सुरेश को एक झटके में। देखिए म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये सांगितलं जातं की राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, एक पल में। तो चलिए यहाँ पर टोटल की बात करेंगे, 34 रन बन चुके, 42 का लक्ष्य था। अब आने वाला इक्वेशन ओम सा एमटीसी लाइव स्क्रीन पर दिखाएगी। 18 गेंदे और केवल 8 रन की जरूरत इस मुकाबले में। अन्वय आया अब बॉलिंग मार्क पर, ओवर नंबर 3 का खेल। अब फील्डर्स पर कोई रेस्ट्रिक्शंस नहीं होंगे, बाउंड्री लाइन के नजदीक आपको पेट्रोलिंग करते हुए लगभग 5 खिलाड़ी नजर आ सकते हैं, और इस छोर से बड़े रन बनते हैं। और मैं कहूंगा ये पूरी तरह से एक तरफा मुकाबला मैदान के अंदर, वन साइड डोमिनेशन नजर आया यहाँ पर पूरी तरह से चिंचिवली वाड़ी टीम का। पाषाण टीम ऑन द टॉस, दे इलेक्टेड टू बैट फर्स्ट, बल्लेबाजी करने का निर्णय लिया उन्होंने, अतिरिक्त रन। अब मैं कहूंगा पहले अकाउंट में बैलेंस कम और आप खर्चा करने निकलोगे तो कैसे चलेगा भाई। गेंदबाजी अब यहां से ऐसी होनी चाहिए कि कम खर्चा और फुल चर्चा, लेकिन फिलहाल खर्चा ज्यादा और चर्चा कम हो रही है। चेक, पाशाने संघ टॉस जिंकला, निर्णय सांगा, विनंती आहे। बॅटिंग आहे, चला ठीक आहे, यानंतर रेडी राहायचंय। तुषार सर, मुझे लग रहा है कि मेहमानों की मेहमान नवाजी करते हुए थोड़े थक गए। चलिए गेंदबाज तैयार फिर से एक बार, अंदरूनी सिरा बल्ले का शॉर्ट पॉइंट एक्शन में आता हुआ, चुरा लेंगे एक रन, शायद दुक्का मिलेगा। क्या बात है, 2 रन यहाँ पर मुकम्मल होंगे। बैकअप थोड़ा दूर था और उसी वजह से 2 रन यहाँ पर मुकम्मल किए। 2 के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ अब टोटल आकर पहुंचा है 37 रनों पर, 37 लॉस ऑफ 1 विकेट। अब पूरी तरह से मुकाबले की जान निकल चुकी है, केवल 5 रन की जरूरत, आने वाली 17 गेंदे। तो मैं कहूंगा पूरी तरह से वन सा डोमिनेशन यहां पर नजर आया चिंचिवली वाड़ी टीम का। पुल टॉस ऑन साइड पर खेला है, ये अंपायर्स पर अब निगाहें सभी बल्लेबाजी करने वाली टीम की। मैच फिनिश, नो बॉल पर लगाया चौका यहां पर, और शायद रिव्यू की मांग की गई। चलिए रुकिए भाई, मैच फिनिश नहीं, चेक किया जाएगा हमारे कंट्रोल रूम में। बाला माने सर फिलहाल हमारे साथ कंट्रोल रूम में यहाँ पर चेक करेंगे एग्जैक्टली क्या होगा, डिसीजन हम तक पहुंचाएंगे वो। वेस्ट है, इट्स अ नो बॉल, मैच फिनिश, काम तमाम। अब यहां से देखिए जीत का परचम लहराते हुए टीम चिंचिवलीवाडी वॉन द मैच। अभिनंदन, भरपूर साऱ्या शुभेच्छा चिंचिवलीवाडी संघाला पण देऊया, कारण अगदी एकतर्फा सामना त्यांनी जिंकला। 42 धावांचं टार्गेट होतं आणि सहजरित्या हे टार्गेट चेस डाऊन केलं गेलंय, आणि या मैदानावरती विजयाचा झेंडा मिरवत असताना विजयानं सुरुवात केली। अभिनंदन चिंचिवलीवाडी संघ, 9 गडी राखून हा विजय मिळवला। येस, मान्यवर देखील भरपूर आहेत, सत्कार सन्मानाकडे वळूया, पण तत्पूर्वी सामनावीराची इथे मात्र अनाउन्समेंट केली जाईल। मॅन ऑफ द मॅच, खरं तर लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे गोलंदाजाचा विचार केला जाईल, 2 षटकांचा स्पेल राहिला।